आर्थिक शिक्षणाची नवी ओळख. प्रत्येक मराठी माणसासाठी सर्व काही एकाच ठिकाणी. फायनान्स वर्ल्ड मराठी. नमस्कार मित्रांनो. भारतामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा देतात. पण एक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतो. आपल्या करिअरसाठी नेमकी कोणती परीक्षा योग्य आहे? डॉक्टर व्हायचं असेल तर कोणती परीक्षा? इंजिनियर व्हायचं असेल तर काय करायचं? IAS, IPS अधिकारी व्हायचं असेल तर कोणता मार्ग निवडायचा? किंवा MBA, लॉ, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनमध्ये करिअर करायचं असेल तर कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वात 10 परीक्षा अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड. सर्वात आधी बोलूया JEE बद्दल. जर तुमचं स्वप्न IIT किंवा NIT मध्ये शिकण्याचं असेल तर JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड या परीक्षा अत्यंत महत्त्व आहेत. या परीक्षेद्वारे देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय असणे आवश्यक आहे. यशस्वी झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, AI इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर अशा अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करता येते. 2. नीट UG. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे MBBS, BDS, BAMS, BHMS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असणे आवश्यक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. 3. CUETUG. जर तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटी, BHU, JNU किंवा इतर सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर CUET परीक्षा आवश्यक आहे. BA, BSc, BCom, BBA आणि इतर अनेक पदवी अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. 4. क्लेट लॉ. म्हणजेच वकिलीमध्ये करिअर करायचं असेल तर क्लेट ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेद्वारे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळतो. पुढे ॲडव्होकेट, कॉर्पोरेट लॉयर, लीगल ॲडवायझर अशा विविध क्षेत्रात करिअर करता येते. 5. NDA. देशसेवा करण्याचं स्वप्न असेल तर NDA हा सर्वोत्तम पर्याय आहे. या परीक्षेद्वारे भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी होण्याची संधी मिळते. 12वी नंतर ही परीक्षा देता येते. 6. CAT. जर तुमचं ध्येय IIM मध्ये MBA करण्याचं असेल तर CAT ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. CAT चांगले गुण मिळाल्यास देशातील सर्वोत्तम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश मिळू शकतो. 7. गेट. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर MTech किंवा PSU मध्ये नोकरी मिळवण्यासाठी गेट परीक्षा उपयुक्त ठरते. ही परीक्षा उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरीसाठी महत्त्वाची मानली जाते. 8. UPSC. सिव्हिल सर्व्हिसेस. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर IAS, IPS, IFS, IRS यांसारख्या उच्च पदांवर नियुक्ती मिळू शकते. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक असते. 9. NIFT एंट्रन्स एक्झाम. फॅशन डिझाईनमध्ये करिअर करायचं असेल तर NIFT एंट्रन्स एक्झाम महत्त्वाची आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना फॅशन डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन आणि लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रात संधी मिळते. 10. नाटा आर्किटेक्चर. म्हणजेच वास्तुकला क्षेत्रात करिअर करण्यासाठी नाटा परीक्षा आवश्यक आहे. या परीक्षेद्वारे B आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळतो. पुढे आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर आणि अर्बन प्लॅनर म्हणून उत्कृष्ट करिअर करता येते. मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न वेगळं असतं. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर, तर कोणाला IAS अधिकारी.
महत्त्वाचं म्हणजे योग्य परीक्षा निवडणं आणि त्यासाठी वेळेवर तयारी सुरू करणं. योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही परीक्षा जिंकता येते. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.